बांगलादेशमधल्या लष्करी राजवटीमुळे भारताला थेट धोका होणार आहे हे आम्ही कालच्या व्हिडिओत सांगितलंच होतं। आता एक डिटेल्स बाहेर येत आहेत। बांगलादेशातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानने फायदा उचलला असून जमाते इस्लामा या बांगलादेशी मुस्लिम कट्टरपंथीयांच्या मदतीनं हा सगळा कट रचल्याचं स्पष्ट झालंय। भारताच्या बांगलादेशातल्या माजी उच्चायुक्त वीणा सिकरी यांनी हा कट उघड केलाय। जर बांगलादेशातलं लोकशाही सरकार उलथवून तिथं लष्करी राजवट निर्माण करण्यामागे पाकिस्तानचा हात असेल तर ही भारतासाठी खरंच चिंतेची बाब आहे। इतकंच नाही तर या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कटामध्ये चीनचाही हात असल्याचे संकेत मिळालेत। आता भारताला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर बारीक नजर ठेवावी लागणार आहे। काय आहे हे प्रकरण आणि पाकिस्तानने कसा डाव साधला हे पाहू। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, याबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमचं बांगलादेशच्या स्थितीबद्दल काय मत आहे? तिथेही आरक्षणानेच घोळ घातलेला आहे। तुम्हाला या संपूर्ण आरक्षण नावाच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा। नमस्कार, मी दिलीप। पाकिस्तानची जवळीक असणाऱ्या जमाते इस्लामी या कट्टरपंथीय संघटनेचा बांगलादेशातल्या आंदोलनात सहभाग आता स्पष्ट होत चाललाय। द ट्रिब्यून या वृत्तपत्राशी बोलताना बांगलादेशच्या माजी उच्चायुक्त वीणा सिकरी म्हणाल्या की बांगलादेशातलं विद्यार्थ्यांचं आंदोलन हे निमित्त होतं, त्यामागे मोठा राजकीय कट रचण्यात आलाय। जमाते इस्लामी सारख्या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते, पण आंदोलनाला राजकीय चेहरा देण्यात आला होता। बांगलादेशमध्ये भारताच्या उच्चायुक्त म्हणून काम करणाऱ्या सिकरी या एकमेव महिला अधिकारी आहेत। त्या बांगलादेशात 2003 ते 2006 या काळात उच्चायुक्त होत्या। वीणा सिकरी पुढे म्हणाल्या की बांगलादेशातल्या अराजकतेमागे विदेशी शक्तींचा हात आहे याचे संकेत पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या चीन दौऱ्यातच मिळाले होते। शेख हसीना यांचं चीननी नीट स्वागत केलं नव्हतं, म्हणजे पंतप्रधानांना जो प्रोटोकॉल दिला जातो तो त्यांना दिलाच नव्हता। शी जिनपिंग यांनी शेख हसीना यांना वेगळी वेळच दिली नव्हती। चीन कधीच असं करत नाही, तेव्हा चीन असं का वागला हे कळत नव्हतं, पण आता चित्र स्पष्ट होतंय, कारण पाकिस्तान चीन संबंध अत्यंत मजबूत आहेत आणि त्यातूनच बांगलादेशचा बळी घेण्याचा कट रचण्यात आला असावा असंही वीणा सिकरी म्हणाल्यात। आंदोलनकारी विद्यार्थी आणि शेख हसीना हे एकाच बाजूला होते। आरक्षणाच्या मुद्द्यावर शेख हसीना यांचंही विद्यार्थ्याप्रमाणेच मत होतं, पण आंदोलनात काही कट्टरपंथी घुसले आणि त्यांनी बांगलादेशचे पितामह शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावरच हल्ला केला। या पुतळ्यावर हल्ला करणारे, त्याला पाडणारे हे जमाते इस्लामीचेच कार्यकर्ते असावेत असंही सिकरी म्हणाल्यात। ते विद्यार्थी नव्हते। बांगलादेशचे विद्यार्थी हे राष्ट्रप्रेमी आहेत। बांगलादेश मुक्तीयुद्धात विद्यार्थ्यांनीच सक्रिय सहभाग घेतला होता। परिस्थिती गंभीर होते हे पाहिल्यावरती लष्कर सक्रिय झालं। लष्कर प्रमुख जनरल वाकर उस जमान यांनी कट्टरपंथी आणि पाकिस्तानची जवळीक असणाऱ्या जमाते इस्लामीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं। सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या आवामी लीगला चर्चेचं आमंत्रण नव्हतं। यावरूनच बांगलादेशच्या या आंदोलनात जमाते इस्लामीला सहभागी होण्यामागे पाकिस्ताननं चिथावणी दिली असावी असं दिसतंय। शेख हसीना यांनीच पाकिस्तानची जवळीक साधणाऱ्या जमाते इस्लामीवर बंदी टाकली होती आणि कोर्टानं ही बंदी योग्य ठरवली होती। बंदी असूनही आता जमाते इस्लामी ही संघटना बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय झाली असून लष्करी अधिकारीही याच संघटनेसोबत चर्चा करताना दिसतात। त्यामुळे भारतासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे। शिवाय भारत बांगलादेश दरम्यान 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे। आधीच तिथून बांगलादेश घुसखोरी करतायत। आता तर बांगलादेशातलं वातावरण अस्थिर झाल्यामुळे बांगलादेशी मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी करू शकतात। भारतात घुसण्याचा प्रयत्न करणारे बांगलादेशींचे लोंढे, त्यामुळे ईशान्य भारतात निर्माण होऊ शकणारी अस्थिर परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं या बाबी सध्या भारतासाठी महत्त्वाच्या आहेत। त्यामुळेच सीमेचं रक्षण ही भारताची प्राथमिकता असेल। त्यानंतरच शेख हसीना यांचं भवितव्य आणि बांगलादेशातली स्थिती याकडे लक्ष देता येणार आहे। 1971 मध्ये बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त झाला। त्यावेळी भारतानंच पुढाकार घेऊन पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला होता, हेही तुम्हाला माहिती आहे। तेव्हापासून बांगलादेशच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना 30% आरक्षण होतं। खरं तर शेख हसीना यांच्या पक्षाची ही एक वोट बँकच होती। ही स्थिती 2018 पर्यंत कायम होती। तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये या कोटाच्या विरोधात मतप्रवाह सुरू झाला। त्यांनी कोटा पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याची मागणी करत देशभरात आंदोलनं सुरू केली। शेख हसीना यांनी त्यांच्या मागणीचा आदर राखत कोटा पद्धत रद्द करण्याची तयारी दाखवली आणि तसा निर्णयही घेतला। पण 5 जून 2024 रोजी ढाका उच्च न्यायालयानं शेख हसीना सरकारचा हा निर्णय रद्द करून पुन्हा जुनी कोटा सिस्टम योग्य असल्याचा निर्वाळा दिला। त्यावेळी कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरले। यावेळी त्यांचा हा रोष शेख हसीना यांच्यावर नव्हता। विद्यार्थ्यांचा मताचा आदर करत शेख हसीना यांनी लगेच कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। विशेष कोटा पद्धत पुढे चालू ठेवण्यात सरकारला रस नाही असं सरकारनं आपल्या शपथपत्रात नमूद केलं होतं। याचाच अर्थ शेख हसीना यांचं सरकार किंवा अवामी लीग हा त्यांचा पक्ष कोटा रद्द करण्याच्या बाजूने होतं हे स्पष्ट होतं। पण 15 जुलैपर्यंत परिस्थिती बदलली।
ढाका विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या गटाने स्वतःला रझाकार म्हणायला सुरुवात केली. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्याला जे विरोध करत होते त्यांना रझाकार या नावानं ओळखलं जात होतं. आपल्या मराठवाड्यात सुद्धा निजामाचे रझाकार होते, हे तुम्हाला माहिती असेलच. शेख हसीना यांच्या रझाकार या शब्दाचा विद्यार्थ्यांनी चुकीचा अर्थ काढला. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाचा बांगलादेश छात्र लीगनी आंदोलनकारी विद्यार्थ्यांना विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. कट्टरपंथी जमात ए इस्लामीच्या इस्लामी छात्र शिबिर आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या जातीयवादी छात्र दल या विरोधी पक्षाच्या संघटनांनी बांगलादेशमध्ये सर्वत्र हिंसाचार करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांच्या 2 विरुद्ध शेख हसीना यांच्या पक्षाची विद्यार्थी संघटना असं आंदोलनाचं स्वरूप होतं. परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात येताच शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केलं. 18 जुलैपर्यंत लष्कर सरकारसोबत होतं आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत होतं. पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि लष्करानेच सरकार ताब्यात घेऊन शेख हसीना यांचा राजीनामा घेऊन त्यांना देशाबाहेर जायला भाग पाडलं. आता भारतासमोर 2 मोठी आव्हानं आहेत. नवीन बांगलादेशला आता चीन आणि पाकिस्तान यांचा पाठिंबा असेल. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे शत्रूंचा पाठिंबा असलेलं सरकार पश्चिमेकडे असणार आहे. त्यातच बांगलादेशातून भारतात घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे संकट हाताळताना केंद्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रत्येक भारतीयानं या घडामोडीकडे अत्यंत बारीक लक्ष ठेवावं, अशीच ही घडामोड आहे. आम्ही तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती रोज घेऊन येत राहू. कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संकटाबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.